मी मगाशी जे प्रेरणाताईंबद्दल बोलले ते तुम्हाला पटलं नाहीये ना समीर दादा? अजिबात नाही पटलं मला. प्रेरणा अशी मुलगी नाहीच आहे. मी इतकी वर्ष झाली तिला ओळखतो. नाही, बरोबरच आहे तुमचं. मलाही कुठेतरी असं वाटतंय की प्रेरणाताईंची यात काही चूक नाही आहे. प्रेरणाताईंनी नसेल केलं अण्णा केदारचा खून. माझंही समजण्यात काहीतरी चूक होत असेल. शेवटी मी माणूसच आहे ना. माणसांकडूनच चुका होतात. तेच मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करतोय वल्लरी. प्रेरणा अशी मुलगी नाहीये. मी खूप वर्षांपासून ओळखतोय तिला. बरोबर आहे तुमचं. समीर दादा, अजित भाऊजींनंतर प्रेरणाताईंना कोणी जास्त ओळखत असेल तर ते तुम्हीच आहात. इनफॅक्ट मला तर वाटतंय तुम्ही अजित भाऊजींपेक्षा जास्त ओळखत असाल त्यांना, कारण तुम्ही त्यांच्याहून जास्त वर्ष त्यांना ओळखता ना. त्या दुर्दैवाने तुमचं प्रेरणाताईंशी लग्न नाही झालं. नाही, आता त्यामध्ये मी सुद्धा जबाबदार आहेच. तुमचं आधी लग्न ठरलं होतं, ते होऊ नाही शकलं. पण मला असं वाटतंय समीर दादा, एकदा का अजित भाऊजी तुरुंगात गेले की प्रेरणाताई खूप एकट्या पडणार आहे तो. नाही म्हणजे कसं आहे की त्यांनी सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती, ती तर अपूर्णच राहणार आहेत. मला असं वाटतंय तुम्ही वरच्यावर प्रेरणाताईंना ना सतत भेटत राहायला हवं. कारण अजित भाऊजी तुरुंगात गेल्यानंतर, त्यांना जन्मठेप झाल्यानंतर प्रेरणाताईंना तर खूप मोठा धक्का बसणार आहे. त्यातून त्यांना बाहेर काढायला हवं ना आपण. तुम्ही जर का त्यांना असं वारंवार भेटत राहिला, त्यांना साथ दिली तर कदाचित त्या या धक्क्यातून सावरू शकतील, लवकर बाहेर येऊ शकतील. आता त्यांचं मन दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये रमायला हवं नाही. तुम्ही साथ द्याल आमची प्रेरणाताईंना या सगळ्यातून बाहेर काढण्यामध्ये? तुम्ही डिनरसाठी याल का घरी? मी प्रेरणाताईंना सांगते तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं जेवण बनवायला. त्या छान स्वयंपाक करतील. नाही म्हणजे अजित भाऊजींना आता शिक्षा होणारच आहे. त्यांना जन्मठेप झाल्यानंतर त्यांना जोडीदाराशिवाय राहणं कसं जमेल हो? नाही, खरंच शक्यच नाही ते. त्यापेक्षा तुमच्यासारखा त्यांना चांगलं ओळखणारा जोडीदार, त्याची साथ त्यांना जर लाभली तर किती बरं होईल नाही? सगळंच खूप सोपं होऊन जाईल प्रेरणाताईंसाठी. काय वाटतं तुम्हाला? तू अगदी बरोबर बोलतेस वल्लरी. काय ना, प्रेरणा खूप खचून गेलीये ग. आत्ताही मी तिला भेटायला गेलो होतो ना, तर खाली मान घालून शांतपणे बसली होती. ती बोलली पण नाही माझ्याशी. मला खरंच खूप वाईट वाटतंय तिच्याविषयी. आणि अजितला शिक्षा होणार आहे हे नक्की आहे ना. हे आपण प्रेरणाला पटवून द्यायला हवं. तुला खरं सांगतो वल्लरी, अजित नंतर प्रेरणा आयुष्यात कधीच एकटी पडणार नाही. कारण त्यासाठी मी आहे ना. मी लग्न करेन तिच्याशी. खरंच मी बोलतो तिच्याशी. मी तिला समजून घेतो. खरंच मला सांग, मी किती वाजता येऊ डिनरसाठी? मी पोहोचतो. अरे वा, हे खरंच खूप छान झालं. एक्झॅक्टली. समीर दादा, थँक्यू. असं असेल तर खूप छान होईल. आपण एक काम करूया, तुम्ही संध्याकाळी 8च्या सुमारास याल जेवायला? मी प्रेरणाताईंना सांगते, त्या तुमच्यासाठी खरंच खूप मनापासून छान स्वयंपाक करतील. नक्की. इथेच.
थँक्यू. अंदाज खरा आहे. सापळा रचायला हवा. तेजाताई फोन उचला पटकन. हॅलो हॅलो तेजाताई. हा वल्लरी बोल ना. काय झालं? काही लीड मिळालं का? कळलं कोणी केलंय खून? खून कोणी केलं हे नाही कळलं, पण लीड नक्कीच मिळाली आहे. मला सांगा, तुम्ही लवकरात लवकर प्रेरणाताईंच्या ऑफिस जवळ पोहोचू शकता? ऑफिस जवळ? एक मिनिट, तुला प्रेरणाच्या कॅफे जवळ असं म्हणायचंय का? नाही तेजाताई, प्रेरणाताई आधी ज्या ऑफिसमध्ये काम करायच्या ना, तिथे पोचायला सांगते मी तुम्हाला. तिथे पोचा. अगं पण त्या ऑफिसचा आता काय संबंध आहे? तिकडे का जातोय? प्रश्न नका विचारू तेजाताई, प्लीज. तिथे लवकरात लवकर पोचा. किती वेळ लागेल तुम्हाला? हो हो बरं, मी एक 15-20 मिनिटात पोचू शकते तिकडे. ओके, लवकरात लवकर पोचा. मी वाट पाहतीये. ठीक आहे, बाय. शिकाई किती उशीर? केव्हाचा फोन लावते तुम्हाला? काय झालं? काय इतकं घाईघाईने का बोलवून घेतलंस? आणि ते पण प्रेरणाच्या जुन्या ऑफिस पाशी. वल्लरी, तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय? सांगते. तुम्हाला या ऑफिसच्या आत जायचंय आणि एक पुरावा शोधून काढायचा. माझी गट फिलिंग आहे की आपल्याला तो पुरावा इथेच सापडेल. इथे प्रेरणाच्या जुन्या ऑफिस जवळ. तुझं ना डोकं फिरलंय वल्लरी. अगं काय संबंध? तुला सगळीकडे पुरावेच पुरावे दिसतात का? प्रेरणाने हे ऑफिस सोडून किती वर्ष झाली अगं. काय संबंध आहे ऑफिसशी? तिचा संबंध नाहीच आहे. अण्णा केदार, त्याला हे ऑफिस माहिती तरी असेल का? तो काय येईल इथे? नाही, एक मिनिट, मला ना खरंच कळत नाहीये की काय बोलतीयस तू. तुझ्या डोक्यात काय चाललंय? एक्सप्लेन कर नीट. झालं? किती प्रश्न पडतात हो तुम्हाला? तुम्हाला सांगितलं ना मी, तुम्ही आधी आज जा, पुरावे शोधून आणा, मग मी सगळं सांगेन तुम्हाला. प्लीज आत्ता फक्त आज जाऊन एक पुरावा शोधून आणा. पण मग फक्त मीच का जायचं? आपण दोघे मिळून जाऊया ना, दोघे मिळून शोधू. चल. तेजाताई, असं काय करता हो तुम्ही? विसरलात का? पण भांडण केलंय ना, आपलं भांडण झालं, एकमेकींना मारलंय ना आपण. एवढा सगळा ड्रामा कशासाठी केला? काय करताय तुम्ही? गॉड, सॉरी सॉरी, खरंच तो चॅप्टर ना माझ्या डोक्यातनं सारखा डिलीट का होतो मला कळत नाही. ठीक आहे, जाते मी. एक काम करते, तुला कॉल लावते, तू कॉलवर राहा कंटिन्यू माझ्यासोबत. म्हणजे मला कळेल एक्झॅक्टली काय करायचंय. कारण आता तुझे काय सांगितलंस त्याच्यावरनं मला कळलं नाहीये नक्की काय करायचंय. आता पुन्हा एकदा नीट ऐका. तुम्हाला आज जायचंय प्रियाताई आणि राधिकाताई त्यांच्यासमोर माझ्याबद्दल वाटेल तितकं वाईट बोलायचंय. मी प्रेरणाताईंना कसा त्रास दिला, या खोट्या केसमध्ये अडकवण्याचा कसा प्रयत्न करतेय, प्रेस समोर तुम्हाला कसं अधवा तधवा बोलले, हे सगळं त्यांच्यासमोर बोलायचंय. लक्षात राहील ना? आणि आणखीन एक गोष्ट, आज चाल तेव्हा त्यांना सांगा की मी त्यांना या केससाठी मदत मागायला म्हणून फोन करणार आहे. त्यांना कधीही माझा फोन येऊ शकतो आणि मी त्यांना भेटायला बोलवू शकते. टेन्शन घेऊ नको तू. आतमध्ये जाऊन कसा राडा करते बघ, एकदम गंडवून टाकते त्यांना. बाय. हो, पण प्लॅन विसरू नका. राधिका, प्रिया. तेजा, अगं तू इथे? सगळं ठीक आहे ना? म्हणजे प्रेरणा बरी आहे ना? अगं रडतीयस कशाला? ये इकडे, ये ये, बस तू. तेजा, काय झालं ग? हे घे पाणी. अगं राधिका, तिचा चेहराच सांगतोय काहीतरी गडबड आहे. तेजा, अगं काय झालंय?
बरोबर ओळखलाय तुम्ही. काहीच ठीक नाहीये. एकतर त्या अण्णा केदारमुळे सगळं अगदी सगळं उद्ध्वस्त झालंय. आणि आता त्यात ती वल्लरी. वल्लरी? वल्लरीचं काय आता? पुन्हा त्रास देते का ती? अगं राधिका, काल बघितलं नाहीस का कशी कचा भांडत होती का यांच्याशी. दोघींचा अपमान सुद्धा केलाय तिने. अगं तेजा, आम्हाला विश्वासच बसला नाही की वल्लरी असं काहीतरी करू शकते. कसं आहे ना, वेळ वाईट असेल तर घराचे वासे पण फिरतात असं म्हणतात. वल्लरी काय चीज आहे. मी ऍक्च्युली तुम्हाला दोघींना फोन करणार होते. जरा अर्जंटच होतं, पण माझ्याकडे तुमचा नंबर नव्हता म्हणून भेटायला आले. ऐका ना, ती वल्लरी आहे ना, ती तुम्हाला फोन करेल, तुम्हाला मदत मागेल, पण प्लीज प्लीज तुम्ही तिला मदत करू नका प्लीज. काय बोलतेस तू तेजा? कसली मदत? सांगते. सो वल्लरी आहे ना, ती आता प्रेरणावर खोटी केस टाकते. हो, आणि ती करूच शकते हे. ती वकील आहे ना, आणि त्यासाठी ती तुम्हाला दोघींना साक्ष द्यायला सांगणार आहे. अगं कसली साक्ष? कशाबद्दल बोलतेस तेजा? मला खरंच काहीच कळत नाहीये. सांगते. वल्लरी प्रेरणाच्या विरोधात एक खोटी केस उभी करते.